7:45ला आमच्या शॉपमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न. वडिलांच्या कानाला सत्तूर लावण्यात आला आणि मदत मागण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा केला. सत्तूर घेऊन येत आहेत, बंदूक आणतात. यावेळेस ही गोष्ट कळणं फार अवघड आहे. मध्ये 2 कर्मचारी आणि माझे वडील होते. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट गन ताणली. मी नितेश पाठक, संचालक श्री समर्थ ज्वेलर्स, विजापूर रोड, सोलापूर आणि संचालक आदित्यनगर ब्रँच. काल नेहमीप्रमाणे आमचं शॉप 4 वाजता ओपन झालं. 7च्या सुमारास काही लोकांनी बाहेर गस्त घातली आणि 7:45ला आमच्या शॉपमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये 3 लोकांची इन्व्हॉल्वमेंट होती. 2 लोक शॉपमध्ये आली, 1 जण बाहेर थांबलेलो होते. 7:45ला साधारणतः आमच्या शॉपमध्ये 2 जण आले. त्यास माझे वडील आणि माझे 2 स्टाफ हे शॉपमध्ये होते. माझ्या वडिलांच्या कानाला सत्तूर लावण्यात आला आणि एक दुसरा बंदूकधारी त्याने बंदूक काढली आणि स्टाफला घाबरवलं आणि वडिलांकडे बॅग फेकत म्हणले की दुकानातले दागिने त्यात भर. वडील खूप साहसी असल्यामुळे वडील म्हणले की तुम्ही बापाचे भरणार नाही. तर त्यांनी पप्पांकडे कोयत्याने वार केला. वार चुकला आणि काउंटरवर लागला. काउंटर फुटलं. पप्पा इकडे तिकडे पळायला लागले. या दरम्यान त्यांनी बाहेरच्या लोकांना मदत मागण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा केला. तसे ते लोक बिथरले आणि त्यांनी पुन्हा एकदा वार केला पप्पांच्या अंगावर. पुन्हा चुकला, परत काउंटरला लागला. या दरम्यान बाहेरच्या लोकांना कळाले की आतमध्ये काहीतरी घडतंय. आतमध्ये घडत असताना त्यांनी पाहिलं की बाहेरची स्वानी मे बी त्यांना इशारा केला असावा की बाहेर या, आणि ते पळून गेले. ही घटना साधारणतः 30-32 सेकंदाची होती, पण यामध्ये माझ्या वडिलांनी खूप मोठी भूमिका बजावली. तिथलाच आतमध्ये 2 कर्मचारी आणि माझे वडील होते. आतमध्ये आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट गन ताणली. दुसरा आला आणि त्यांनी सत्तूर लावला. मुळात काय की आता 30 सेकंदामध्ये कळणं फार अवघड आहे. महत्वाची गोष्ट, कोणीतरी येत आहेत, सत्तूर घेऊन येत आहेत, बंदूक ताणतात. यावेळेस ही गोष्ट कळणं फार अवघड आहे. पण सुरुवातीला तर तो माणूस घाबरतोच, पण वडिलांनी माझ्या खूप साहसीपणाने ते समोर गेले आणि तो प्रसंग मग ते मराठीमध्येच बोलत होते आणि पप्पांशी शिवीगाळ वगैरे नाही, पण मराठीमध्येच बोलत होते. मालभर, आम्हाला घेऊन जायचंय, धमकी वजा चालू होतं सगळं. त्यामुळे मला तर वाटतं ते सोलापूर मधलेच असावे. ते यांनी रेकी केली आहे नाही केली आहे काय माहिती. संशय आहे सोलापूरचा आहे. मोपेड बाईक होती, मोपेड होती. आता ती कुठली होती काही कळत नाही. सीसीटीव्ही मध्ये कळलं ते. त्यानंतर पोलिसांना आम्ही कळवलं. पोलिसांना कळल्यानंतर अगदी 2 मिनिटात मला वाटतं 100 ते 200 पोलीस आले. खूप पोलीस आले आणि मला वाटतं 10 वाजेपर्यंत सगळे अधिकारी शॉपमध्ये येऊन गेले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज सगळ्या घेतल्या गेल्या आणि आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज पण आलेल्या होत्या आणि त्या आधारे मग त्यांनी तो सर्च सुरू केला. सकाळी 8 वाजता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं यायला. सकाळी 8च्या आधीच पोलीस येऊन थांबले होते. त्यांनी आम्ही शॉप उघडल्यानंतर परत पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेज घेतले, साईडचे अँगल्स घेतले आणि त्यांना जी पाहिजे होती कारवाई करण्यासाठी सगळ्या फुटेजेस त्यांनी घेतल्या. एवढ्या तत्परतेने त्यांनी काम केलं. त्यावेळेस मला खूप थँकफुल मी आहे त्यांच्या बाबतीत. बरोबर, अगदी बरोबर. आता सत्तूरने वार केला पण वडील पळत होते. तो चुकला आणि काउंटरवर लागला गेला वार. काउंटरवरती आमचं ज्वेलरी काउंटर असतं, तो काउंटर फुटलं गेलं. मोठा काच तो पूर्णपणे ब्रेक झाला. 2-3 वार बसले त्याच्यावर, तो ब्रेक झाला. एक्झॅक्टली, मोठा अनर्थ घडला. सध्या अपडेट अशी आहे की पोलिसांनी सांगितले की मुळात आम्ही 11 वाजता कंप्लेंट रजिस्टर केली. कंप्लेंट रजिस्टर झाल्यानंतर आज सकाळी पंचनामा पण झाला. पंचनामा झाल्यानंतर ज्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांनी सांगितले की 4 टीम नेमलेल्या आहेत आणि सगळीकडे ते चालू आहेत आणि बरेचसे माझे पोलीस मित्र पण आहेत, ते पण फार मदत करत आहेत मला. विजापूर नाका पोलीस स्टेशन मधून सर्व काही अधिकारी आले होते आणि तपास तर व्यवस्थित सुरू आहे.
आणि या घटनेला मला वाटतं 24 तास अजून झालेले नाहीये. संध्याकाळी 7:30 वाजता 24 तास, 7:45 24 तास होतील. त्या आधीच बऱ्याच मोठ्या गतिविधी इथं झाल्या. नंतर फॉरेन्सिक टीम पण आली आणि फॉरेन्सिक टीमनं पण त्यांचं काम बजावलं. मुळात पोलिसांकडून अपेक्षेपेक्षा मला वाटतं त्यांची गस्त आहेच आहे, पण आम्ही आमच्यामध्ये काही सुधार केले पाहिजे असं आम्हाला वाटतं. आमची सिक्युरिटी जी आहे ती आम्ही वाढवली पाहिजे. सर्वच गोष्टी पोलिसांवर सोडणं पॉसिबल नाहीये. नाही, म्हणलं ना, मुळात काय होतं की पोलीस किती प्रमाणात आहेत, शहराची व्यापकता किती आहे आणि होणारा इन्सिडेंट कुठे होतो हे कसं सगळं काही सांगून होत नाही. पण आपण आपली जबाबदारी पण आहे की तेवढी जबाबदारी आहे की आपण योग्यपणे ती निभावली पाहिजे आणि योग्य पद्धतीने आपली सिक्युरिटी आपण पण पाहिली पाहिजे. जर पोलिसांना मी कॉल केल्यानंतर 2 मिनिटात पोलीस येतात, त्याच्यापेक्षा जास्त अजून मला काय वाटत नाही की काही असायला पाहिजे. मुळात काय झालं, त्या शॉपची सिक्युरिटी नव्हती. शॉप बाहेर आमच्याकडे सिक्युरिटी गार्ड नव्हता तिथे. तेच आमची मला वाटतं की मोठी चूक होती. तिथे सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे होता आणि आत येताना विचारलं असं बाबा काय काम आहे, किंवा मास्क घालून आता एंट्रीच दिली नसती. मास्क घातलेले 2 जण आत येतात त्यावेळेस बऱ्याच गोष्टी झाल्या असतात. पण ठीक आहे, आमची चूक होती, आम्ही सुधारणार आहोत. लवकरात लवकर तिथे आम्ही सिक्युरिटी गार्ड पण ठेवतो.